नमस्कार. ज्ञानेश्वरीची पुढची ओवी आपण पौराणिक कथांमध्ये ऐकत आलो. देव प्रसन्न झाला किंवा कुठला तरी गुरु किंवा साधू प्रसन्न झाला की तो काय देतो म्हणे, त्यांनी त्याला वर दिला. आणि तो चिडला तर काय करतो, तो म्हणे त्यांनी त्याला शाप दिला. बरोबर आहे. तर वर आणि शाप, एक वर हा पॉझिटिव्ह आहे आणि शाप हा निगेटिव्ह आहे. तर शाप आणि पाश आणि वर आणि रव हे नेमके काम कसे करतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, सारी एवढंच वाक्य दिसतो. या वाक्यात ताकद काय आहे? संपूर्ण विश्वनिर्मितीचं गूढ या एका लाईनमध्ये आहे. अशी हजारोनी वाक्य आमच्या संस्कृतीमध्ये आहेत. Whatever the person speaks, if he really abides by and if he acts accordingly, just follow him blindly, तुमचं कल्याण होईल. ऐसे माऊली जगी या सांगते, या निकुंभातून ज्ञानाचे हे मोती उधळते. एक एक ओवी जणू शिंपला, उघडून आम्हा मोती देते. सगळ्यांना जीवन मिळालेलं आहे, ते आपण सजा मानतोय. म्हटलं तर सत्य आहे, म्हटलं तर पूर्ण चुकीचा विचार करतोय. सत्य अशा अर्थाने आहे की जर एकेकाळी आपण सगळे मूळ परमेश्वर होतो, तर आज का सामान्य मानव म्हणून कितपत पडलोय? म्हणजे ही सजाच आहे. एकेकाळी परमेश्वर होतो आणि काहीतरी वेडेपणा केला आणि स्वतःची ओळख मला वेगळी हवी आहे, आय नीड माय ओन स्पेस म्हणून करोडपती बापापासून म्हणे वेगळे झालो. हा आपला जुर्म झालेला आहे आणि सजाए जिंदगी मिळालेली आहे. आता गंमत अशी आहे, हे सगळं जर नीट समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा परत जाणं हा काय मोठा जर्नी नाही आहे. इट इज अ फ्रॅक्शन ऑफ नॅनो सेकंड. 24 तास 365 दिवस आनंदाचे डोही, आनंद तरंग, ह्याला जीवन जगणं म्हणतात आणि त्याला म्हणतात परमेश्वर. त्याला म्हणतात परमेश्वरी साक्षात्कार. त्यासाठी प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेनं पाहायला लागतं. ती नजर मिळवणं म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. पक्क लक्षात ठेवा. एक साधं उदाहरण देतो. आता इथं सेशनला आल्यानंतर जरा अर्धा सेशन झाल्यावर माझ्या गळ्यात हे नव्हतं, तुम्ही बघितलं असेल. नंतर आलो तर एकदम गळ्यात हे. काय डॉक्टरांना स्टाईली मारायचे आहेत का? अजिबात नाही. ज्या व्यक्तीने दिलं, मला माहिती आहे ती किडनीची पेशंट आहे. काय भयान जीवन जगते ती मला माहिती आहे. आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस डायलिसिसला जाते. डायलिसिस ही अतिशय पेनफुल प्रोसिजर आहे. ज्या हातांनी तिने हे मोरपीस काढलाय, त्याच्यामध्ये खडे बारीक सुईनी भरलेत, त्या हातांची सुया खुपसून खुपसून चाळण झालेली आहे. असं वेदनामय जीवन ती गृहिणी जगते. हे जगत असतानाही चेहऱ्यावरचा आनंद कधी मी गेलेला पाहिला नाही. गेले काही वर्षात 4-5 वर्ष बघतोय तिला.
एक बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडते, एक आई म्हणून सगळी कर्तव्य पार पाडते, एक आयडियल सून म्हणून कर्तव्य पार पाडते, एक स्वयंसेवक म्हणून कर्तव्य पार पाडते. मला सांगा, ह्याच्यापेक्षा अमूल्य भेट मला काय असणार आहे? ज्ञानेश्वरींच्या ज्ञानामृताचा वर्षाव, त्याची सर आपल्या या रविवारी अंगावर आज कोसळली. कशामुळे? आपल्या आयुष्यात कुठली तरी सल कधीतरी आली होती, मग तिला वाईट कसं मानायचं? आयुष्यभर उराशी अभिमानानं, कौतुकानं, प्रेमानं बाळगायची सल आहे ती. लक्षात ठेवा, हीच सल हा पडदा फाडते आणि तुम्हीच परमेश्वर हा त्याची अनुभूती देते. आजपासून पुढच्या सेशनपर्यंत तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक वस्तू हा परमेश्वराचा आविष्कार आहे. जेवताना चमचा असू दे, ताट असू दे, वाटी असू दे, खुर्ची असू दे, तुमच्या अंगावरचे कपडे असू देत, तुमच्या हातातलं पेन असू दे, तुमच्या हातातलं स्टेरिंग असू दे, तुमची माणसं असू देत, प्राणी असू देत, ह्या सगळ्या परमेश्वराचा आविष्कार मी आनंदानं पाहतोय. पंचज्ञानेंद्रियांनी तो आत घेतोय. ही साधना करा. अनुभूती पुढच्या वेळेला. कल्याणमस्तु.